आजपासून 10वीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे। राज्यात 16 लाख विद्यार्थी परीक्षा देतील। राज्यभरात 10वीचे 16,11,610 विद्यार्थी हे परीक्षा देतील। 23,000हून अधिक शाळांनी या परीक्षांची तयारी केली आहे। मुंबई विभागातून 3,60,317 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। पुणे विभागातून 2,75,004 विद्यार्थी परीक्षा देणार। कोकण विभागात सर्वात कमी 27,000 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। राज्यभरात 10वीचे 16,11,610 विद्यार्थी आहेत। तर आजपासून ही 10वीची परीक्षा सुरू होते आणि त्यासाठी खरं तर प्रत्येक शाळांनी तयारी सुरू केल्याचं बघायला मिळत आहे। 10वीची म्हणजेच माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा राज्यातील 9 विभागीय मंडळामार्फत उद्यापासून सुरू होत आहे। ही परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीमध्ये चालणार आहे। या परीक्षेसाठी राज्यातून एकूण 16,11,710 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली असून या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यातून 5,130 मुख्य केंद्रावर परीक्षा होणार आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी शिल्पा सध्या आपल्यासोबत आहेत। शिल्पा, 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अशी बातमी, आज 10वीच्या परीक्षेला सुरुवात होते आहे। कसं वातावरण खरं तर बघायला मिळतं? आजपासून 10वीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे। पहिलाच पेपर हा प्रथम भाषेचा आहे आणि प्रत्येक परीक्षा केंद्रावर आपल्याला सुरक्षेचं वातावरण पाहायला मिळतंय। विशेष म्हणजे परीक्षा सुरू होण्यापूर्वी आजूबाजूला जी झेरॉक्सची दुकानं असतील ती देखील बंद ठेवण्यात येणार आहेत आणि परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना प्रत्येक दिवशी ज्या दिवशी पेपर असेल त्या दिवशी अर्धा तास अगोदर येण्याची परवानगी देखील देण्यात आलेली आहे। आणि आजपासून जो पहिला पेपर 10वीचा सुरू होणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांचा पुढील भविष्य या 10वीच्या परीक्षेवर अवलंबून असतं तोच पेपर आजपासून सुरू होणार आहे आणि 17 मार्च पर्यंत ही परीक्षा सुरू असणार आहे। गौरी, पाहिलं तर त्या अनुषंगाने अनेक विद्यार्थी आता परीक्षा केंद्रावर थोड्याच वेळात पोहोचतील। पहिला पेपर आजचा आहे आणि प्रत्येक मुंबई शहरामध्ये देखील आपण पाहतोय प्रत्येक परीक्षा केंद्रावर योग्य ते नियोजन केलेलं आहे शिक्षकांकडून देखील। आणि आजचा पेपर हा 10वीचा प्रत्येक विद्यार्थ्याला व्यवस्थित जावं, कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये या उद्देशाने देखील सुविधा केलेल्या पाहायला मिळत आहे। आणि प्रत्येक विद्यार्थ्याला अर्धा तास अगोदरच परीक्षा केंद्रावर पोहोचता येणार आहे आणि त्यानंतर परीक्षेला सुरुवात होणार आहे। त्यामुळे जे 10वीला विद्यार्थी बसलेले आहे, मुंबई शहरामध्ये 3 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी बसलेले आहेत। प्रत्येक विद्यार्थ्याचं भविष्य हे आजच्या 10वीच्या परीक्षेवर अवलंबून आहे। येणाऱ्या काळामध्ये ही परीक्षा त्यांच्यासाठी महत्त्वाची असते। त्या अनुषंगाने प्रत्येक विद्यार्थ्याने शाळेकडून तयारी करण्यात आलेली असते आणि आज प्रत्येक परीक्षा केंद्रावर आपल्याला विद्यार्थ्यांचा जी आहे ती गर्दी पाहायला मिळेल। तसेच विद्यार्थ्यांसोबत पालक देखील असतील। अनेक पालक हे आपल्या विद्यार्थ्यांना सोडवायला आलेले असतात। पहिलाच पेपर असतो, परीक्षेच्या शुभेच्छा देत आपल्या पाल्याला चांगला पेपर जावा या उद्देशाने प्रत्येक परीक्षा केंद्रावर गौरी आज आपल्याला गर्दी पाहायला मिळेल। हो, नक्की शिल्पा, आपण पाहिलं खरं तर कॉपीमुक्त परीक्षेसाठी सरकारचा विशेष जोर दिसून येतोय। 12वीची परीक्षा झालेली होती त्या दिवशी पहिल्याच दिवशी खरं तर कॉपी झाल्याचं बघायला मिळालं। आज 10वीची परीक्षा, त्या अनुषंगानं कशा प्रकारे तयारी सुरू असल्याचं बघायला मिळत आहे? आपण 12वीच्या परीक्षेमध्ये पाहिलेला आहे, कॉपी मुक्त हा अजेंडा घेतलेला होता। तोच अजेंडा 10वीच्या परीक्षेमध्ये देखील घेतलेला पाहायला मिळतोय। प्रत्येक विद्यार्थ्याला देखील तशा सूचना दिलेल्या आहेत, कॉपी करू नका आणि जो परीक्षा केंद्रावर विद्यार्थी येणार आहेत त्यांची व्यवस्थित तपासणी केली जाईल आणि त्यानंतरच त्या विद्यार्थ्याला आतमध्ये सोडलं जाईल। तसेच शिक्षकांकडून देखील कठोरात कठोर कारवाई करण्यात येणार आहे, निरीक्षण देखील ठेवणार आहेत। त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याला कॉपी करता येणार नाही, कारण कॉपी मुक्त हा अजेंडा सरकारकडून घेण्यात आलेला आहे। जसा 12वीच्या परीक्षेमध्ये राबवला अगदी तशाच प्रकारचे 10वीच्या परीक्षेमध्ये राबवण्यात येणार आहे। आणि विशेष म्हणजे मागच्या वेळी जशी पेपरचा कालावधी संपल्यानंतर 10 मिनिटे विद्यार्थ्यांना वेळ दिला जात होता, तशाच प्रकारचा वेळ याही वेळेस देण्यात आलेला आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉपी करण्याची देखील गरज नसल्याचं शिक्षकांकडून बोललं जात आहे। त्यामुळे 12वीच्या परीक्षेसारखाच 10वीच्या परीक्षेला देखील तितकीच काटकसरीने किंवा तितक्याच पद्धतीने योग्य नियोजन करत जास्तीत जास्त कॉपी मुक्त कसं राबवता येईल अशा पद्धतीचे परीक्षा केंद्रावर आपल्याला प्रयत्न पाहायला मिळत आहेत। गौरी, हो, नक्कीच शिल्पा, 10वीच्या विद्यार्थ्यांमध्ये नेमकं कसं वातावरण बघायला मिळते, कारण पुढचे 10 दिवस हे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत?
गौरी, आपण जर पाहिलं तर जे 10वीच्या परीक्षेला आता हे विद्यार्थी बसलेले आहेत त्यांचं भविष्य, येणाऱ्या काळातलं जे भविष्य आहे ते याच परीक्षेवर अवलंबून आहे. कारण चांगले मार्क्स मिळाले तर पुढे चांगले ऍडमिशन होईल. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. अगदी काही विद्यार्थ्यांमध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळतं. मात्र प्रत्येक विद्यार्थ्याला, त्या तणावमुक्त विद्यार्थ्याला देखील कशा प्रकारचे चांगला पेपर जाईल असा पालकांकडून देखील सूचना केल्या जातात, शाळेकडून देखील सूचना केलेल्या पाहायला मिळतात. त्यामुळे आता जे हे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये थोडंफार पहिलाच पेपर आहे त्यामुळे भीतीचं वातावरण असतं. मात्र पहिल्या पेपर नंतर त्यांच्यामध्ये एक उत्साहाचं वातावरण येतं. आपल्याला हवे तशी त्यांच्यामध्ये टक्क्याची जी टक्केवारी, मार्कांची जी टक्केवारी आहे ती ठरलेली असते. त्या अनुषंगाने पेपर द्यायचा असतो. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी कॉपी मुक्त परीक्षा कशी होतील या उद्देशाने आणि आपल्याला चांगले मार्क्स कसे मिळतील या उद्देशाने असतात. मात्र कोणत्याही प्रकारचा तणाव न घेता हा पेपर देण्याचे आवाहन देखील अनेक वेळा शिक्षकांकडून, पालकांकडून केले जात आहे गौरी. त्यामुळे आजचं जे हा पहिलाच पेपर आहे त्या पहिल्याच पेपरमध्ये विद्यार्थ्यांमध्ये थोडंसं भीतीचं वातावरण असतं. मात्र आनंदही तितकाच पाहायला मिळतो कारण 10वीचा पेपर आहे आणि याच पेपर नंतर आपलं पुढचं भविष्य ठरणार आहे गौरी. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. नक्की शिल्पा, पुढचे 10 दिवस त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असेल. शिल्पा, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.